प्राथमिकता असणार आहे महापौर म्हणून? आज या पवित्र सभागृहात आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे राष्ट्रमंत्री नितीनजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज मी स्वीकारलेला आहे आणि या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला आहे. मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असा नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई जे समीकरण आबाधित आहे, त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेले आहेत त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचंय. मी एक सुशिक्षित एमकॉम शिकलेली महिला आहे. गृहिणी म्हणून, एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी आता सक्षम समजते की मी ह्या महापौर पदाचा पदभारही सांभाळते. प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे. प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नेत्याच्या कार्यकाळानंतर आज महापौर पदावर आपण विराजमान झालाय. काही आव्हान वाटतंय का तुम्हाला? आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात असतं, कारण हा 5 वर्षाचा बॅकलॉग जो आहे पण आमचे नेते गणेशजी नाईक साहेब हे प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत. पण हा 5 वर्षात जे प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेला आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोडं जरी कमजोर असेल तरी आम्ही यापुढे नवी मुंबईला उंच शिखरावर नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत. 24/7 महापौर म्हणून तुम्ही नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहात? नक्कीच. हे पद नवी मुंबईच्या जनतेसाठी आहे आणि त्या जनतेसाठी 24/7 मी उपलब्ध असणार आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या सूचना आणि त्यांच्या मार्गदर्शन हेच आमचं पुढचं ध्येय ठरवणार आहे. हा एक मोठा विषय आहे म्हणून कमिशनरची सॅलरी पण कट करायचा हायकोर्टने निर्देश दिलेले आहेत. तर एअर क्वालिटी इंडेक्स खूप खराब झालेला आहे नवी मुंबईचं, 300 वर होतं का? तर ह्याबद्दल तुम्ही काय करणार आहे? तुमची योजना काय, तुमचं विजन काय? हवेच्या प्रदूषणासंदर्भात काय लिहिलं? सगळीकडे प्रदूषणाची समस्या वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे, जास्तीत जास्त वृक्षारोपण यावर भर देणे आणि आता मी हा पदभार सांभाळलेला आहे. या डिपार्टमेंटशी मी कोऑर्डिनेट करेन आणि ह्याच्याविषयी काय काय उपाययोजना करता येतील ह्यांचं त्यांच्याशी मी डिस्कस करेन आणि लवकरच 1 महिन्याचा वेळ द्या मला. त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्याविषयी आम्ही काय उपाययोजना आखणार आहोत त्या संदर्भात मी तुम्हाला पूर्णपणे परिपूर्ण माहिती देईन. तुम्ही महापालिके लढलेल्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किंवा तुमच्या विरोधाला सोबत घेऊन तुम्ही काम करणार असता, त्यांना कशा पद्धतीने सहभाग घेणार? निवडणुकांचा काल संपलेला आहे. प्रत्येक प्रभागातून जनतेने प्रत्येक सदस्य निवडून दिलेले आहे. आता जे सदस्य सभागृहात आलेले आहेत ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेचे सेवक जेव्हा काम करणार आहेत, जर विकासाच्या दृष्टिकोनावर काम करायचं असेल तर नक्कीच सगळे एकत्र येऊनच काम करतील आणि नवी मुंबईचा विकास हा हमखास होणार आहे.